विनयभंग प्रकरण सानमाडीतली आश्रमशाळेची चौकशी सुरू. मुख्याध्यापकास 3 दिवस कोठडी. दरिबटची सनमडी तालुका जत येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विनोद परसू जगदाने वय वर्ष 52 राहणार विठ्ठल नगर जत याच्यावर उमदी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता पोक्सो अंतर्गत 3 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रात्री दिली होती. ही घटना रविवारी दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये घडली होती. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी मुख्याध्यापकास न्यायालयात हजर केलं. मुख्याध्यापक विनोद जगदाने हा सनमडी येथील महात्मा फुले प्राथमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक आहे. पीडित मुलगी 9वीच्या वर्गात शिकते आहे. मुख्याध्यापक जगदाने यांनी मुलीला केबिनमध्ये येण्यास सांगितलं. मुलगी घाबरून आली नाही. येत नसल्याचं पाहून तिला ओढून ऑफिसमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिचा विनयभंग केला. मनाला लज्जा उत्पन्न होईल असं गैरकृत्य केलं. पीडित मुलीला तो कोणाला काही सांगू नको नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. वार्षिक परीक्षा संपल्यावर सुट्टी लागल्याने जगदाने महिला शिक्षिका शिपाई बुधवारी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीस घरी सोडण्यासाठी गेले होते. पीडित मुलीने शाळेत झालेल्या या घटनेची माहिती पालकांना सांगितली होती. कुटुंबियांनी अत्याचाराबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यास बेदम चोप देण्यात आला. घटनास्थळावरून शिक्षिका आणि शिपाई पळून गेले आणि याची दखल घेत शुक्रवारी आश्रमशाळेस मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांबुरे यांनी तातडीनं भेट दिली. शिक्षकांचे जबाब घेतले आणि उमदी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली. संशयित आरोपी विनोद जगदाने याला शनिवारी अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता BNS 2023च्या कलम 75, 76, 351(2) आणि पोक्सो अंतर्गत कलम 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, जत, सनमडी.